मी जे लिहिता ना पॉइंट्स, कुठल्याच एक्झामिनरला अजिबात इंटरेस्ट नसतो ते तुमचा आन्सर वाचण्यामध्ये. तो फक्त एक शब्द शोधत असतो, त्याला आपण म्हणतो कीवर्ड्स. तो कीवर्ड त्या आन्सर मध्ये पाहिजे. जर तो कीवर्ड त्या आन्सर मध्ये भाऊला दिसला, भाऊ तुमचा आन्सर वाचत नाही, डायरेक्ट तुम्हाला टिक करून घरी पाठवून देतो, डायरेक्ट 2 मार्क. आणि त्याला वाचायला पण आपल्याला संधी द्यायची नाहीये. आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिलं डायरेक्ट काय करायचं, कीवर्ड्स असेल कीवर्ड्सला हायलाइट करायचं. त्याला कसं करून, अंडरलाईन करून. कळलं? त्याला काय करायचं, अंडरलाईन. तिथं बघा मी अंडरलाईन केलं, मॅग्निफिकेशन 20 टाइम्स, जे पाहिजे ते त्याला मी अंडरलाईन करून देऊन टाकलं. आता आमच्या पोरांना घाण सवय आहे. आता सरने सांगितलं कीवर्ड्स अंडरलाईन करा. आता आमच्या बॅनरला माहितच नाही कीवर्ड कुठले, तर तो काय करतो, सगळंच अंडरलाईन करतोय. सगळंच अंडरलाईन करतोय. अरे म्हणलं काय, सगळंच अंडरलाईन करणार होतो. मग कीवर्ड काय, की आन्सर लिहिलं तू, तर कीवर्ड राहिलं बाजूला, की आन्सरच झालं. मग सगळं अंडरलाईन नाही करायचं. आपल्याला त्यातलं फक्त 1 किंवा 2 गोष्टी, 3 जास्तीत जास्त 4 पॉइंट्स 4 शब्दांना अंडरलाईन करा. 4 शब्द तेवढंच अंडरलाईन करा, जास्त अंडरलाईन करायच्या भानगडीत पडायचं नाही.